नमस्कार मित्रांनो, आज आपण मोंडा मार्केट अंबेजोगाई या ठिकाणी किराणा दुकानासाठी सामान खरीदण्यासाठी जात आहोत. तर चला मग जाऊया आपण. दिवाळीनिमित्त किराणा दुकानात गर्दी असणार आहे. तर मित्रांनो, आपण आज मोंडा मार्केट या ठिकाणी आलो आहोत. पाहू शकता तुम्ही, हे मोंडा मार्केट परिसरातील हे कमान आहे. तर इथून आपल्याला मध्ये जायचे. तर चला मग जाऊया. इथून आपल्याला डाव्या साईडला ओढायचं. मित्रांनो, ह्या दुकानात आपण खरेदी करणार आहोत. तर चला मग. किराणा दुकान झाल्यानंतर आपण आता निघालेलो आहोत. दिवाळीमध्ये जे आपल्याला लागणारे पंत्या आहेत, तर त्या योगेश्वरी मंदिराच्या परिसरामध्ये खूप छान पद्धतीच्या अशा मातीच्या पंत्या मिळतात आपल्याला. तर आपण तिकडंच निघालेलो आहोत. मित्रांनो, वाटतच आपल्याला आई योगेश्वरी देवीचं मंदिर पाहायला मिळतं. तर मित्रांनो, हे श्री योगेश्वरी देवी मंदिर अंबेजोगाई या ठिकाणचं दृश्य आहे. तर मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक अशा सुंदर प्रकारच्या पंत्या जे आपण दिवाळीमध्ये लावतो. तर हे इथं खूप
स्वस्त आणि छान पद्धतीच्या मिळतात. तर मित्रांनो, हे त्या ठिकाणचं परिसर आहे, पाहू शकता. हे गणपती मंदिर आहे आणि हे बाजूचं मार्केट, जिथं वेगवेगळे दुकानं लागलेले आहेत. मित्रांनो, पण त्या आपण घेतल्यात. आता पुढच्या खरेदीला निघत आहोत आपण. तर मित्रांनो, आपल्या कॉलनीमध्ये गट्टू बसवण्याचं काम चालू आहे आणि ते काम साबणे गुत्तेदार त्यांच्या मार्फत होत आहे. तसं तर आमच्या मित्रांनी सुनील मस्के भैया यांनी हे काम घेतलेलं आहे. तर ते काम साबणे यांच्यामार्फत करणं चालू आहे. तर साबणे साहेब खूप कष्टकरू माणूस आहे, गरीब सरळ साधा माणूस आहे. पाहू शकता किती मेहनती माणूस आहे. अशा पद्धतीनं गट्टू बसवून स्वतःच एक ह्यांचा गट्टूचा कारखाना आहे, तरीसुद्धा हा माणूस स्वतःहूनच गट्टू बसवण्याचं काम करत आहे. बघू शकता मित्रांनो, एक हाताखाली लेबर घेऊन, 1 किंवा 2 लेबर आहेत त्याच्याकडं. अशा पद्धतीनं स्वतःची फॅक्टरी असताना सुद्धा, गट्टू कारखाना असताना सुद्धा हा माणूस किती सरळ साध्या पद्धतीनं वावरत आहे आणि कष्टाचे कामं करत आहे. बघू शकता मित्रांनो. मित्रांनो, अशा पद्धतीचं गट्टूचं काम झाल्यानंतर फायनली तुम्ही पाहू शकता किती सुंदर गट्टूला पुन्हा कलर देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा हा दृश्य किती सुंदर छान पद्धतीचं तुम्हाला दिसतोय. तर एवढं सुंदर काम त्या गुत्तेदारांना केलेले आहे, जे की आमचे मित्रच आहेत, सुनील भैया मस्के. एवढं असं सुंदर असा गट्टूचा बसवण्याचं काम त्यांनी एकदम असं मनापासून केलं आहे. आणि साबणे ह्याही व्यक्तीनं खूप छान पद्धतीनं काम केलेलं आहे, पाहू शकता.